राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील आता आपल्या सोबत आहेत। काल खासदार मेधा कुलकर्णी ज्या भाजपच्या खासदार आहेत त्या शनिवार वाड्यावर येऊन त्यांनी आंदोलन केलं। आंदोलनाचा मुद्दा हाच होता की त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी ज्या काही नमाज पठण करण्यात आला त्याला त्यांचा विरोध होता आणि त्या ठिकाणी जी काही मजार आहे ती देखील हटवण्याची मागणी मेधा कुलकर्णी यांनी केलेली आहे। मात्र तुमची भूमिका काहीशी वेगळी आहे। काय नेमकी तुमची भूमिका आहे या सगळ्या वादावर? माझी भूमिका वेगळी नाहीये। माझी भूमिका संविधानिक आणि कायद्यानी आहे। मुळामध्ये तुमच्या समोर सगळ्यांच्या साक्षीने सांगते, हो आम्ही हिंदू आहेत, आमचा बाप हिंदू होता, आम्हाला हिंदुत्व मेधा कुलकर्णी सारख्या अशिक्षित बाईने शिकवू नये, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, शनिवारवाडा हा आमच्या म्हणजे कसबा पेठ जी आहे त्याच्यामध्ये ठिकठिकाणी धार्मिक स्थळे मंदिरं ही आहेत। शनिवारवाडा हा साम्राज्य मराठा साम्राज्य पेशव्यांचा होता। त्या काळामध्ये माझा सोडा मेधा कुलकर्णीचा पण जन्म झाला नव्हता तेव्हापासून ती मजार आहे आणि ती ज्या मजारेची इतिहास म्हणजे 1936 साली त्याची नोंद पुरातन विभागाकडे सदाशिव पेठेतील चित्रशाळा येथील प्रेसमधली जी काही त्याचं PDF आहे तुम्हाला दाखवते, त्याच्यामध्ये नोंद आहे। पुणे शहरात ठिकठिकाणी कुठे कुठे दर्गा मजार आहेत त्याच्यामध्ये नोंद आहे। आता कालपर्यंत मला खरंच माहित नव्हतं की ती मजार कधीची आहे, एवढंच माहित होतं की आपल्या जन्मापासून तरी आपण बघतोय। आता निश्चित 1936 त्या सालामध्ये मेधा कुलकर्णी जन्मलेत का, त्या काळातला कोण वंशज आहे का की त्यांना माहिती देणारा, तर नाही। त्याच्यानंतर मेधा कुलकर्णी या खासदार आहेत, त्यांना कुठल्या धर्माच्या ना जातीच्या आहेत, त्या सर्व धर्माचे लोकप्रतिनिधी आहेत। त्याच्यामुळे त्यांनी ही जी काही नोटंकी नाटकं लावलेली आहेत यांच्या नोटंकी नाटकीमुळे पुणे शहरातील हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होतोय, सामाजिक सलोखा बिघडतोय, त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे। राज्यातले लोक ते खासदार असतील म्हणून त्यांना थांबवू शकत नसतील किंवा मेधा कुलकर्णी ऐकत नसतील, तर केंद्रातील नेत्यांनी त्यांना थांबवलं पाहिजे। मोदी साहेबांचं काम प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांपाशी तुम्ही बघितलेलं आहे। ते स्वतः ज्या धर्माची धार्मिक स्थळे तिथं नतमस्तक व्हायला जातात, कारण का आपल्या धर्माचा स्वाभिमान अभिमान असणं हे असायलाच पाहिजे। पण तो स्वाभिमान अभिमान तुम्ही जर दुसऱ्या धर्माच्या भावना दुखवत असाल तर कायद्यामध्ये ते बेकायदेशीर कृत्य होतं। हे शिक्षिका असलेल्या मेधा कुलकर्णी यांना माहित नसावं का? सारसबागच्या इथली जो दर्गा आहे तो विषय काढतात, म्हणजे कसब्यातल्या शनिवार पेठेतला एक वाडा होता, आता तो वाडा मध्ये कुणी हिरवा रंग मारला का भगवा मारला, अहो माहिती घ्या। जर कोणी खरंच आत्ता या कुलामध्ये किंवा येत्या 4-5 वर्षात 10 वर्षात जर ते दर्गा उभा केला असेल तर तो बेकायदेशीर आहे। दर्गाच नाही मंदिर सुद्धा उभं केलं असेल तरी ते बेकायदेशीर आहे, कारण आपलं राज्य आपला देश संविधानाने कायद्यानुसार चालतो। आणि मेधा कुलकर्णी या स्वतःला जर शिक्षिका म्हणत असतील तर त्यांनी कायदा आणि संविधान वाचलेलं असेल। या सगळ्या प्रकरणात गुन्हे देखील आता दाखल झालेले आहेत पुणे पोलिसांमध्ये। काय वाटतं की या सगळ्या संदर्भात कुठेतरी दबाव आहे या सगळ्या यंत्रणेवर? पोलिसांनी दबाव घेण्याचं काहीच कारण नाही। समजा पोलिसांनी अज्ञात बाईच्या विरुद्ध, त्या बुरखा घातलेल्या आमच्या भगिनीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असेल तर त्याच्यात तपास होऊ द्या, तो होणं पण गरजेचं आहे। त्या खरंच मुस्लिम भगिनी होत्या का कोणी आणलेल्या होत्या त्याही कळतील। 2, त्या मुस्लिम भगिनींनी समजा तिथं तो नमाज वाचलं, त्याच्या शेजारी आम्ही हिंदू भगिनी जाऊन हनुमान चालीसा वाचतो, विष्णू सहस्त्रनाम वाचतो, शिवलीला वाचतो, त्याच्या शेजारी ख्रिश्चन बसून आम्ही बायबल वाचायला त्यांना सांगतो। कुणी कुठं वाचलं म्हणून ती त्यांच्या बापाची जागा होत नाही। ते ऐतिहासिक ठिकाण आहे, तिथे सर्व जाती धर्माचे फॉरेनची लोक येतात। आणि मला एक सांगा, हिंदुत्वाची एवढी गोष्ट करणाऱ्या मेधाताईंचे चा मुलगा फॉरेन मधल्या कुठल्या हिंदू कंट्रीमध्ये राहतो? कुठल्या हिंदू, म्हणजे वैयक्तिक बोलू नये पण तुम्ही
सर्वसामान्य लोकांची वैयक्तिक आयुष्य खराब करता, त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करता, गुन्ह्या गोविंदाला राहणाऱ्यांमध्ये वेगळ्या नजरेने बघतात. म्हणजे मी तुम्हाला योग्यजी विचारायचं, तुमचं आडनाव काय, तुम्ही हिंदू आहे का, मुस्लिम आहे का, ख्रिश्चन आहे, याच्यावर देश चालतो. आणि हे खासदाराला कळू नये. त्या खासदार बाईला एकही भाजपचा लोकप्रतिनिधी अडवत नाही, एकही त्यांना सांगत नाही. ऐकत नसेल तर वरिष्ठ केंद्रातल्या नेत्यांनी मंत्र्यांनी सांगावं. महायुतीत आहोत म्हणून ही वेड्यासारखी बाई नाचणार आणि त्याला आम्ही मुग गिळून बसायचं, ही आमची भूमिका असू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका शिव, शाहू फुले, आंबेडकर याच ध्येय विचारावर चालते. सरकार स्थापन होत असताना एकत्र येणं ही वेगळी बाब आहे. परंतु एकत्र आलं म्हणून तुम्ही जर समाजात तेढ करणार असाल, समाजात फूट पाडणार असाल, तर आमचा त्या गोष्टीला विरोध म्हणून असेल. आता तुमची काय नेमकी मागणी असेल की मेधा कुलकर्णीवरती गुन्हा दाखल व्हावा आणि काय कारवाई काय व्हावी, की भाजपने देखील कुलकर्णीवर आणि ज्यांनी बेकायदेशीर पद्धतीने आंदोलन केलं त्यांच्यावर हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणे, पुणे शहराची सामाजिक व्यवस्था शांतता भंग करणे, या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल सेक्शन्स खाली गुन्हे तातडीने दाखल झाले पाहिजे. आणि त्याच शनिवारवाड्याच्या आतमध्ये किंवा बाहेर विष्णू सहस्त्रनाम वाचलं जाईल, नमाज वाचला जाईल, बायबल वाचलं जाईल. अजून ज्या जाती धर्माची जी काही पुस्तकं आहेत ते सगळे माझे सर्व जाती धर्मातील बंधू भगिनी घेऊन ते तिथं वाचलं जाईल. कारण का शनिवारवाडा हा मराठ्यांच्या विजयाचं प्रतीक आहे, मेधा कुलकर्ण्यांच्या बुरसट बुद्धीचं नाही. ते पेशवे सुद्धा यांना वर्ण शापशिव्या देत असतील मेधाताईंना, लक्षात घ्या. कारण का ती जागा मच्छीमार मधल्या बाजारातल्या बाजार होता आणि ती पेशव्यांनी घेताना छत्रपती शाहू महाराजांकडनं परवानगी घेतली आणि तिथे जे काही मुस्लिम होते जुने त्यांना काहीतरी 1 रुपया मानधन आहे. म्हणजे मी अजून ती माहिती तपासून बघितलेली नाहीये, पण अशा अनेक कथा आहेत त्या आपण तपासल्या पाहिजे. आणि 2 समाजामध्ये किंवा जे समाज आहे त्याच्यामध्ये तेढ निर्माण होणार नाही, ते गुन्हे गोविंदाने नांदतील, अशीच लोकप्रतिनिधींची भूमिका असली पाहिजे. तर आपण ऐकलं रुपाली पाटील यांची जी काही मागणी आहे ती अर्थात मेधा कुलकर्णी यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, हिंदू मुस्लिम या दोन्ही धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम मेधा कुलकर्णी यांनी केलेलं आहे आणि भाजपने देखील त्यांना तशी समज द्यावी अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली. कॅमेरामन प्रमोद सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.